फायनली आपण मरीनला पोहोचलोय. पण सकाळचे 7:30 वाजले. मी मरीनला आहे आणि मी चहा पितीये. स्वर्ग आहे हे, आता जन्नत आहे बाई. याच्या बरोबर कुठेच नाही होऊ शकत. वाव. हे गाइस, तर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही निघालोय मरीन ड्राईव्हला. तो आज तुम्हाला कम्प्लीट व्लॉग बघायला मिळणार आहे की मरीन ड्राईव्हवर आम्ही दिवसभरात होळीची काय काय मजा करतोय. सो लेट्स स्टार्ट इट. हरवली आहे आणि आता मला चप्पल, आम्ही इथून एक चप्पल उचलून ती चप्पल घातली आणि ही सिंगल चप्पल. अशा कांड माणसासोबतच होऊ शकतात. काय बोलायचे? ज्या पद्धतीने तुम्ही रिक्षावाल्याला घेऊन आलात, हा हा, भारी वाटलं. नाही, मी घाबरलो होतो. तो म्हणत होता डब्यात घालायची म्हणे गाडी. म्हणत होता की मी डायरेक्ट दादरला घालतो ही गाडी, डायरेक्ट ट्रेन मध्ये डायरेक्ट दादरला जाऊयात आपण. तरीही आम्ही आलोय सक्सेसफुली, ट्रेन मध्ये बसलोय. जाणले ना बाई, येले तू. आता वाजलेत किती वाजले आता? 4:45 आम्ही आहोत ट्रेन मध्ये या ठिकाणी आणि आम्ही निघालोय मरीन ड्राईव्ह साठी. आम्हाला मस्त सनराईज बघायचा आहे मरीन वरून. सो आम्ही आज तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आमची मुंबई टूर. आणि इथे मुंबईची लाईफ सकाळी लवकर स्टार्ट झाली आहे लोकल, आणि आम्ही लोकल मध्ये निघालोय. तर बघू शकता कॅमेरामॅन आज कोण आहे तुम्ही. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. निघालेलो तर रात्री काय झोप नाही झालेली आहे आणि काय 2 तासांची झोप घेऊन आम्ही निघालो. संडेचा स्पेशली एक प्रोग्राम टाईप असतं तिकडे मरीन ड्राईव्हला. खूप छान सगळेच लोक येतात तिथे आणि होळी आज असल्यामुळे काहीतरी वेगळे कलर्स बिलर्स खेळतील, कोणीतरी सेलिब्रिटी येईल तिकडे आणि बघू काय होतं. मज्जा करू जरा, काही रील्स वगैरे शूट करू तिकडे. यस, बघू. आणि काय म्हणतात, तिथे गेल्यानंतर दाखवू काय काय होतं ते. ओके, बाय बाय. चर्चगेटला होता मी आता आणि या ठिकाणी आता स्टार्ट झाला. हा, थांब. तर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. मी त्यांना विचारलं फ्रँकी आहे का बाबा, आणि ते बोलले की फ्रँकीचा तवा खराब आहे. मी म्हटलं यार तवाच सांगायचं, मी घेऊन आलो असतो ना तवा. चला रे, वडापाव आम्हाला सोबत नाहीये, माझ्यासोबत नाही. नाही नाही नाही. वडापाव खायचा का? नाही, वडापाव. तेजस ब्रो, तुला काय खायचं? बड़ो अभी वड़ा पाव है, मैं विचारता बाद में क्या है. क्या बोलते? व्हेज बर्गर म्हणजे इथं वडापाव देतात. कसं वाटतंय? खूप छान आहे. पोहोचो आणि सनराईज पाहूया. वाह, नाईस, अच्छी बात. तू या ऑडिओमध्ये काही टाकू शकतेस. ओके, हे ऑडिओ काढून की बाबा असं असं सकाळी सकाळी छान पक्ष्यांचे आवाज वगैरे होते. दिवसभर ट्रॅफिकचा आवाज असतो, पण गावाकडला फील थोडाफार येत होता. तोच रस्ता. 1 वर्षानंतर आली आहे मी मरीनला. 1 वर्षानंतर मुंबई सोडल्यावरच आले होते. ते मुंबईत रिटर्न आले की पहिले मरीनलाच आले. सांभाळून. सिरियसली मरीनला रॅपअप नंतर आले होते. नंतर आता मुंबईला आले तर मी डायरेक्ट मरीनलाच आले. तर फायनली आपण मरीनला पोहोचलोय
आणि लास्ट इयर मरीनला मी मार्च मध्येच आले होते आणि त्यानंतर मी मुंबईत आले नव्हते आणि मी इतक्या दिवसानंतर मुंबईत आली आहे आणि मरीनलाच आली आहे फर्स्ट डेलाच. सो हे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मजा येते. खूप काही बाकी आहे. खूप छान. तर काय वाटतं तुला? अंबानीचं घर दाखव तिथे आहे ना ते कुठे? अंबानीचं त्या बिल्डिंगच्या शेजारी ते हा कळलं. अंबानी काकू त्या दिवशी नीता काकू नाही ना तुझ्या वेळेला जायचंच नाही म्हणे. असं कसं म्हणे? वांग्याचं भरीत चपात्या बिपात्या मस्त भाकरी बिकरी थापते तुला लय आवडतात म्हणे भाकरी. हे नाही नको म्हणलं का कुठं काय करता एवढी कुठाने कशाला करत बसता. पण ठीक आहे तरी त्यांनी पाहुणचार केलाच. पण शेवटी मी चहा चपाती खाल्ली सिंपल आलो त्यांच्याकडून. भारी चहा चपाती खाऊन आला असं म्हणतोस? मग काय लय मोठे आहेत काय ते. त्यांच्या घरात काय काय खातात माहिती का तुला? सोन्याच्या प्लेटी चांदीच्या प्लेटी सोन्याचे चमचे चांदीचे चमचे सगळे लय सोन्या चांदीचं खूप त्यांच्या घरात. माझ्यासारखा सोन्यासारखा पोरगा पण त्यांच्या घरात. सोन्या तुला खोकला पाणी देऊ का तुला? का मुद्दाम खोकलतीस तू? नाही खरंच खोकला. सोन्यासारखा मुलगा आहे. सोन्या म्हणजे घरी आहे माझा भाऊ. सोन्या आहे तो खरा सोना आहे. सोनू दादा आहे पण मी पण सोन्यासारखा आहे ना माझ्या मित्रांसाठी. मला विचारू मी गोड दिसतो की नाही म्हणजे सोन्यासारखा? हो म्हणा बाबा ब्लॉग चालू आहे. हो बोललेला आहे तो. बोलूया आपण नंतर. तर छान वाटतंय मरीनला येऊन. समुद्रापेक्षा गावाकडली नदीच लय भारी. हे गावठी आहे खाऱ्या पाण्यापेक्षा ना गावाकडलं त्या नदीचं गोड पाणी कवा पण परवडलं माहितीये का? काही चाललंयस मग गावाकडे एकदा सकाळी सकाळी आपण आलोय मस्त व्ह्यू एन्जॉय करतोय. तू आता मस्त एन्जॉय करतोय. गोष्टी काढून परेशान नको करू. छान वाटतंय बट अच्छी बात है. माझं ना काय झालं फ्लॅट मी इथे जेव्हा घेतला ना याच्यामध्ये मी खूप घाईघाईमध्ये एका रातोरात विकून टाकलं. काय रे म्हणती? असं वाटलं की रोज समोरच मरीन आहे रोज इथे येऊन बसायचं वगैरे कंटाळा आलता. मी म्हटलं नाही आपण जोपर्यंत ही बीच सोडून दुसरीकडे राहत नाहीत ना तोपर्यंत ती मजा नाही येणार की बाबा यार हा जायचंय मरीनला वगैरे असं असं. रोज खिडकी उघडली समुद्र वगैरे खाली मर्सिडीज लावलेली माझी वगैरे. ते माझ्या ड्रायव्हरला म्हटलं हे बघ ही मर्सिडीज तुलाच राहू दे हे घर तुलाच राहू दे ये मोहमा है यार मैं आम इंसानों की तरह जीना चाहता हूँ यार. झालं हा झालं मला पाहिजे नॉर्मल माणसं कसे राहतात. जा बघ नॉर्मल माणसं कसे तुला माहिती का रोज अरे हे जगणं मुश्किल झालंय. लय पैसा कमवलाय यार मी. म्हणजे बघ ना नाश्ता करायला गोव्याला जावं लागतं मला यार. संध्याकाळच्या डिनर साठी इकडे पुन्हा लंडन म्हणजे हे नको वाटतं मला एवढं फिरणं. सारखे चॉपर माझे इकडून तिकडे तो तुला दोन काय असतोय? तो कोण आहे तुझा? तो मित्रच आहे. मित्राला सगळी खरी गोष्ट माहित असते ना. आता एवढी प्रॉपर्टी कमवण्यामाग आणि गमवण्यामाग मित्रच असतात. हाच तो मित्र. यस हाच तो मित्र. आता फक्त काहीच गोष्टी राहिलेल्या आहेत. आत्याच्या डोळ्यात दिसते की ते पण विकून टाकेल. तर तेवढं तरी राहू दे बाबा. तर अशी आहे लाईफस्टाईल. त्यामुळे मी सोडून दिलं इथे राहणं वगैरे. बस कर बस. तर तुला मी देईल मी इथे एक फ्लॅट देईल तुला एक. Oh my God, sir, अरे शाहरुख खानने त्या गौरी खानला दिलेला होता ना. Oh my क्या God. बोलताय? चल बाय. ते बघ ते दाखव सगळ्या बिल्डिंग झाडी त्या झाडीमध्ये बिल्डिंग वगैरे ते खेकडे बिकडे दाखव इथे खाली. बंडी असंच मोबाईल हातून खाली पडला तर ते EMI नावाचा जो प्रकार असतो ना तो एवढा बाकी आहे. तर ते काय माहिती का ते फेडता फेडता जरा कारण या सगळ्या गोष्टी सोडल्यात ना मी गाडी वगैरे. तू मोबाईल तूच पकड कारण माझ्या हातून जर मोबाईल पडला तर काय ना मोबाईल तुझ्याकडेच राहू दे. ओके तुम्हाला रेकॉर्ड कर. हे आता मेकअप चालू आहे का तुझा? आपण ना सकाळी 4:30 निघालेलो सो तेव्हा मी झोपेत उठून निघाले होते. सो मी इथे येऊन आता मेकअप करतेय टचअप करतेय. आणि मिरर गरज नाही. माझं काय म्हणणं आहे
हे मेकअप करायची काय गरज आहे का? हो, मला फोटोज काढायचे. बघ इयरिंग्स कसे आहेत. वा वा छान. झुमका गिरा रे. झुमका गिरे. चलो आता तर डान्स करायला. हा चल मग कर डान्स. खरी मजा स्टार्ट झाली आहे. कर ना मग डान्स. इथे नाही, ग्रुप सोबत. चल. मेरे को डांस करना है. साक्षी के सामने कोई नाच सकता है क्या? साक्षी के सामने कोई बोल सकता है क्या? साक्षी के सामने कोई क्या? कोई कुछ भी नहीं कर सकता. ये साक्षी के जलवे. ये है साक्षी के जलवे. मालाड स्टेशन पासून साक्षी बोलत होती नाश्ता करायचा आहे, पण काय तिथे वडापाव असल्यामुळे आणि इथे पण चर्चगेटला वडापाव असल्यामुळे तिने काही खाल्लं नाही. पण इथे आता मस्त इडली दिसली आहे तिला. दो ना भैया हमें भी. हाँ इडली और ये भी दो. वडा वडा दो. मिक्स दे दो. पण इथे हे महत्वाचं. आता मी इतक्या वेळ मस्त फ्लॉन्ट करत होते केस मग मला खायचंय. तुम्हाला प्रायोरिटी ती आहे. तर मी केस बांधून घेतलेत आणि आता मी मेन म्हणजे ही चहालवर पोरगी आज बिना चहाचं बिना चहाचे आतापर्यंत पहिला नाश्ता करते. यस यस तुमको भी चाहिए. यस दे दो मिक्स. हे तुला ते गोरेगावचं माहितीये? इकडे बरं ते गोरेगावचं ना वनराई समोर एक मिळतात अंकल आणि त्यांनी बनवतात. ते माझं फेवरेट होतं. 2021-22 मी इतकं खाल्लंय तिकडचं, पण मी आता जाणच होत नाहीये. स्पेशली मला तिथे जायचं हे खायला. तर तुम्ही वनराईतून बघत असाल व्हिडिओ प्लीज कमेंट करा. आणि वनराईतून काय आणि माहिती त्या काकांचा नंबर पण आहे माझ्याकडे. म्हणजे आम्ही त्यांना विचारायचो 10 वाजले आलात का तुम्ही, आम्ही तुमच्या खाली येणार, म्हणजे पार्सल घेणार. हेच वडा सांबार होता. आपण टेस्ट करून बघूयात याची टेस्ट कशी आहे. चांगलं आहे. त्या लेवलची नाही पण ओके. म्हणजे भूक भागवण्यासाठी चांगलं. ओके चाललंय रेव. आम्ही खातो नंतर कंटिन्यू करतो. बाई बाई आहे का? बाईनं बाईला म्हटलं ठीक आहे का? पोरगा आहे बाई म्हणतोय. ते घाणेरडं वाटतं ते ऐकायला. एक वाक्य खूप भारी वाटतं मला की अमीर गरीब कोसो दूर चलता है रोटी कमाने के लिए और अमीर कोसो दूर भागता है रोटी पचाने के लिए. तसं आहे ते. तर मला इथे सर ये ना सांगतो ना तुला. इथे मला सर्वांना बघून तेच वाटतं. कारण बघ ना किती म्हणजे हे श्रीमंत लोक एवढं मोठं पोट घेऊन रनिंग करतात इथे. आणि गरीब माणसाला काही पोट बीट नसतं. म्हणजे तो गरीब माणूस म्हणून नाही, असतात मोठे पण असतात ते, पण जिम्मेदारी आणि धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना तो ऑलरेडी फिट होऊन जातो. तसं आहे ते. बिल्डिंग म्हणते घर पाहिजे. कुठे मजा आहे. तुझा फील होतोय. तुझा बर्थडे आत्ताच गेला ना यार. गिफ्ट दिलं असतं ना तुला, सांगायचं तरी. म्हणजे माझ्या बर्थडेला विश्वास केला, नोटीस केलं होतं. वा वा काहीतरी. स्क्रीनशॉट काढून स्टोरी टाकली होती आणि मला गिफ्ट देतो मी तुला मरीनला घर. एक मिनिट. काय बाप रे, तू बॅग घेऊन गेली होती मुंबईवर ना, त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता. पण तू मला नेक्स्ट बर्थडे. हा मी फोन केला होता तुला. कधी? मी म्हटलं यार एन्जॉय करा, बर्थडे आहे. आणि तुम्ही हो संध्याकाळी मी आपल्या पार्टीला काहीतरी टेमके वगैरे गेला होता तर मी तुला फोन केला होता की ऐक ना आपला व्हिडिओ व्हायरल जातोय माझ्या बर्थडे दिवशी. आणि मग तू मला म्हणलास हा हा हॅपी बर्थडे आणि एन्जॉय कर. काहीतरी तसं काहीच नाही केलेलं. क्लिअरली आठवतं. तुम्हाला विश करण्यासाठी कॉल नव्हता केला. मी बोलले म्हणून तुम्हाला विश केलं आणि तुम्हाला म्हणाला तुला मरीनला घर घेऊन जाते. विश मी करणार मरीनला घर कधी घेऊन जायचं. काय माहितीये का, बर्थडे गिफ्ट मागायचे स्वतः. काय पाहिजे काय नाही. हा आता येऊ दे ना बर्थडे तुझा. अरे बर्थडेला खूप आहे पण मला आता मला बर्थडे गिफ्ट पाहिजे. नाही पण मला तरी असं वाटतं की बर्थडेचा दिवस तो स्पेशल असतो, त्या दिवशीच ठीक आहे. हे काही ठीक वगैरे नाही. बर्थडे ओके. हे black आमचं screen. शूट करत असताना Black हे बघा, screen इथे काय? काहीतरी Black शूटचा screen shoot. प्लॅन होतोय. नेमकं कोणता आणि काय शूट आहे माहित नाही, बट हे चालू आहे शूट. आणि मग त्याच्यानंतर बघूयात नेमकं काय साक्षीचं म्हणणं आहे. साक्षी ते घर आहे मला. तुला डान्स करायचा आहे ना? हो मला डान्स करायचा आहे यार. मी त्याच्यासाठी आली आहे मरीनला संडेला. इथे जर आपल्याकडे साऊंड असला असता तर मग नक्कीच आपण सुरू झाले असते. मग बघूयात काय होतं काय नाही. बघूयात लास्ट पर्यंत चालूयात आपण. ठीक आहे लास्ट पर्यंत जाऊयात. आमचा एक मित्र पुढे पुढे वॉक करतोय. तेजस हे ते गुच्चीचं ब्रँड आहे. आपली बॅग दे मला बर्थडे गिफ्ट. गुच्चीचं शोरूम दाखव. गुच्चीचं शोरूम. हे गुच्ची बॅग दे मला.
आता आम्ही birthday इकडे gift इकडे देतोय. पकड इकडे पकड. तुम्हाला बर्थडे गिफ्ट देतोय. नाही नाही हा काय एक मिनिट आहे. साक्षी आता बोलली गुच्चीचं हे पाहिजे Bag. काहीतरी बॅग. अगं गुच्ची लागून मरून जाईल ना मी. गुच्ची लागून मरून जाईल ना मी. नाही आलं हसू. नाही थोडंही नाही मला आलं. हसू आलेलं मला आहे. नाही आलं आणि त्यालाही नाही आलं. तो बघ डोकं खाजवत बरं चाललाय. गुचकी लागून मरून जाईल बस एवढं तरी. हे तरी ठीक होतं जरा. हा मग ठीक आहे काय इथे शोरूम ओपन जर आपण बघून येऊयात बॅग. नाही नाही एवढ्या सकाळी त्यांना सकाळी कुठे- झाडून बिडून काढू दे जरा दुकान साफ करू दे. गेल्यावर आपल्या हातात देतील झाडू. ते म्हणतील की आलात ना पाहिजे ना तुम्हाला 20% आणखी डिस्काउंट कमी करतो पण हे झाडून वगैरे मारा. मग काय म्हणजे आणि तो करशील ना. एक मिनिट आपण शकतोस. कोणत्या एरियात आहोत बघ. इथल्या एरिया मधले नोकर पण जास्त ग्रॅज्युएट झालेले असतात माहितीये का. बरं हळू बोल ना मग. नाही. कळतंय ना. अहो म्हणजे मी काय ओरडतोय. मी नाहीये याच्यासोबत. मी याला ओळखत नाही. कोण आहे मला माहित. जा तू जवळ. हळू म्हणजे मी का ओरडतोय का मी. अगं योगा जर रोज करत असले असते ना हे सगळे फिट असले असते. एक बी टकलं नसतं. केस वगैरे असतं योगा. दाखव इकडे दाखव. कळलं ना. मी याच्यासोबत नाहीये. मी याला ओळखत नाहीये. दिसतायत कोण का आहे हे मला माहित नाही. दिवसभर वडापाव खातात आणि रविवारी 4 लोकांना दाखवण्यासाठी योगा. येड्या डोक्याचे. तुला काय वाटतं सांग. मला वाटतं इथे या टॉपिकवर बोलू नये. लोक मारतील आपल्याला. मारू दे ना. मारू दे ना म्हणजे काय मारू दे ना. अरे खऱ्या मारू दे खऱ्या ना. खऱ्या गोष्टी बोलल्यानंतर असंच होतं. मला डान्स करायचा यार. कर ना मग. कुठे आहेत ते डान्स करतात तिथे. ते बघ ते एकदम तिथे दिसतायत तिथे मला दिसताय काहीतरी. गर्दी. तेजस तिकडे गर्दी दिसतेय. आता बोल ना ती लाईन. एक गुलाब को मैंने गुलाब बेचते हुए देखा. हा बस तेच. तेजस चहा. त्याच्या चहा. ओके फायनली सकाळचा पहिला चहा माझा साक्षीला मोबाईल दे. साक्षीला पहिला चहा मिळालेला. माझा मोबाईल दे ना. हा बस संपला विषय. कितने हजार भैया. 20,000 20 रुपयाचे आहे. अरे बाप रे. आता मला एन्जॉय करू दे चहा. म्हणजे खड्ड्यात. या एरियामध्ये हा 20 रुपयाचा चहा. आमच्याकडे 5 रुपयाचा चहा मिळतो. 20 रुपयात तर किती लोकांनी चहा पिला असता. 10 रुपयाचं पण- दूध 5ची साखर 5ची पत्ती. पण सकाळचे 7:30 वाजले. मी मरीनला आहे आणि मी चहा पितीये. स्वर्ग आहे हे. हे आता जन्नत आहे बाई. याच्या बरोबरी कुठेच नाही होऊ शकत. वाव बाई भी चल गे. ए पोरी थांब. मंगवा दिल का कहा मैं कहीं का ना रहा. जान ले तू दिलबा जादू तेरी आंखों का हो गया. जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. साक्षी काय म्हणते आपण इथे उभे का आहेत. हा? आपण इथे का उभे आहेत. कारण इथं खुर्च्या नाहीत बसायला म्हणून. वाव हं. वडापावचं कुत्र दाखवलं म्हटलं होतं ना की नाही चाहिए. त्याच्यासारखं दिसतो. हं. कुत्र दाखव. हा. ओळख कोणासारखं दिसतो. अरे छोटी साक्षी छोटी साक्षी. हो ये इश्क दी मर्जी है यही रब दी मर्जी है. तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं ओ जी हाँ जी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी. ए कॅमेरा पॅन कर. बंटीचा दुसरा मित्र. काकू पडायला. बंटीचा दुसरा मित्र आलेला आहे ठिकाणी. अरे पण हा गोरा आहे. हा काळा आहे. नाही नाही हा मित्र असू शकतो. जसं की हा काले गोरा आहे हा दिलवाले काळा होते आहे. हैं. हा गोळा आहे हा काळा आहे.
काले दिलवाले होते हैं. कसला भारी आहे तो. साक्षी याचा मेकअप करायला भेटला तुला तर. मी सगळ्या त्याच्या ना पोनी घालेल, त्या सगळ्यांची पोनी घालल्या केसांची. बरं मरीन लिहून काय बघतोय तू? कुत्रे बघतो. मरीन लिहून काय करतो तू? कुत्रे बघ. ए कुत्रे पाहतीयस का? हो किती छान आहे ना. सगळे त्याच्या सगळ्या केसांच्या पोनी बांधले छोटे छोटे. कुत्रे नको पाहू ना तू. सर्वांना रोज बघते ना, त्यात वेगळं काय. इथे जरा नवीन प्रकारचे. अच्छा म्हणजे तिचं म्हणणं आहे की मी कुत्रा आहे. आता मी बोलले नव्हते, आता तू स्वतःला बोलून घेतलंस. एक मिनिट, पॉइंट कुणी केला होता? गल्लीत पण कुत्रे बघते ना रोज. म्हणलास गल्ली ते दिल्ली एकच नारा. कॅमेरा. 10 seconds. All right, calm down. 10, 9, 8, 7, 6. ठीक आहे ना, चल ना लवकर. डान्स करायचं होतं, मी इथे आले. डान्स पहिले पुशअप्स मारून दाखव. पुशअप्स मार. साक्षी 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 साक्षी. सो फायनली आम्ही रिटर्न चाललोय आणि इथे आहे कामदार टर्न घेतलाय. कामदार पासून ना. हा चल. काय कामदार? जेच आमदारचा भाऊ. त्यानंतर आम्ही चर्चगेटला पोहोचलो आणि चर्चगेटहून निघताना आम्ही तिथं ना खूप सारे शॉपिंग स्टॉल होते आणि तिथं ना मला मोबाईल कवर हवं होतं. तिथे आम्हाला त्यांनी खूप सारे ऑप्शन दाखवले आणि फायनली मला एक कवर नजरेस पडलं आणि त्यात 2 कलर होते. सो त्यामधलं मी हे चूज केलं आणि हे फक्त मला 150 रुपयाला भेटलं. नंतर आम्ही मस्त असा वडापाव खाल्ला आणि घरी निघालो.